तो म्हणजे कांद्याला असं पीळ पडतोय किंवा कांदे व्यवस्थित येत नाही। आपण या ठिकाणी बघू शकता की कांद्याला असे पिळकावणं पडलेलं आहे, म्हणजे कांद्याची वाढ होत नाही, कांद्याचा जो दांडा आहे तोही लांबलेला आहे आणि कांद्याला असं पीळ पडलेला आपण या ठिकाणी बघू शकता की दोन पीळ या ठिकाणी पडलेले आहे। हे पूर्णपणे वातावरण जे आहे ते कांदा पिकासाठी यावर्षी काही व्यवस्थित नाही। ढगाळ हवामान असेल किंवा पाऊस असेल, सारखा लावल्यानंतर लगेच पाऊस असेल, फवारणी झाल्यानंतर लगेच पाऊस असेल, अशी बरीचशी जे कारण आहेत त्या कारणांमुळे हे जे पिळकावणं पडते। आणि लागवड झाल्यानंतर आपण काय करतो, हे जे कांदा आहे या कांद्याच्या अशा पद्धतीनं रोपं लावले होते, तर लागवड झाल्यानंतर जे रोप आहे त्या रोपाचं या पातीमधून पाणी घुसलं खाली आणि पाणी घुसल्यामुळे काय झालं, ती पात सडल्यामुळे इथं जी बुरशी आहे ती बुरशी तयार झाली आणि त्या बुरशीमुळे काय झालं की बुरशी वाढत जाऊन ह्या पाती खराब झालेल्या आहेत। त्याची साईडची मुळं वाढलेली आहे, परंतु जी मधली मुळं काही वाढलेली नाहीत। म्हणजे ही जी मुळं आहेत ही मुळं बघू शकता की आपण कशा पद्धतीनं स्पॉन्जी टिश्यू या मुळांना झालेलं आहे। तर याच्यामुळे सुद्धा मुळं कमी प्रमाणामध्ये वाढल्यामुळे किंवा जी मुळं पाहिजे अन्नद्रव्य आपटे करण्यासाठी त्यांची वाढ झालेली नाही। खालून देण्याच्या ज्या गोष्टी त्या गोष्टींमध्ये आपण नायट्रोजनचं थोडंसं प्रमाण कमी ठेवून नायट्रोजनयुक्त खतं असतील किंवा जे विद्राव्य खते त्यांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा सुरुवातीला। त्याच्यानंतर साप आहे, त्या सापची फवारणी घेऊ शकता। साप हे औषध येतं पावडर फॉर्ममध्ये। त्याच्यानंतर डिसीज आहे, या डिसीजची सुद्धा आपण फवारणी घेऊन त्याच्यावरती कंट्रोल करू शकता। पण हे वेगवेगळ्या 2-3 फवारणी आपल्याला करावं लागणार आहे। त्याच्यानंतर हे घेत असताना याच्यामध्ये कीटकनाशकाची सुद्धा फवारणी गरजेचं आहे। तर कीटकनाशक आपण एखादं साधं कीटकनाशक घेऊ शकता आणि कीटकनाशक घेतल्यामुळे काय हा जो गाभ्यातील मावा आहे हा गाभ्यातील मावा कमी प्रमाणामध्ये त्याचं अटॅक होईल किंवा जो अटॅक झालेला तो कंट्रोलमध्ये येईल। त्यासाठी एक कमी प्रमाणामध्ये लिओसिन आणि टिल्टची ही फवारणी आपण घेऊ शकता। लिओसिन आणि टिल्ट घेतल्यामुळे काय होईल की जी वाढ आहे ती वाढ थोडीशी कंट्रोलमध्ये राहील आणि टिल्टचाही त्याच्यावरती परिणाम होतो। हे घेत असताना आपण याच्यामध्ये या फवारण्यांमध्ये एक सिलिकॉनची जर फवारणी घेतली तर ही जी पात आहे ही पात जी काटक होण्यासाठी किंवा चांगली थोडी निबरट होण्यासाठी त्याचा सिलिकॉनचा फायदा होत असतो। तर सिलिकॉनची सुद्धा फवारणी घेऊ शकता मित्रांनो। अशा 2-4 फवारण्या जर घेतल्या आणि खालून एक मायक्रोन्यूट्रियनचा जर ठिबक जर असेल तर आता इथं ठिबक आपण बघू शकता की ठिबकद्वारे मायक्रोन्यूट्रियनचे 1-2 डोस जर दिले ठिबकद्वारे, त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड जर थोडंसं सोडलं तर ह्युमिक ऍसिड मधून किंवा मायक्रोन्यूट्रिएंट ज्यांची कमतरता आहे त्या मायक्रोन्यूट्रिएंटद्वारे मुळं आहेत ती मुळं काय करतील, ह्युमिक ऍसिड सोडलेलं त्याच्यामुळे पांढऱ्या मुळांची जी वाढ किंवा कांद्याची जी मुळं आहेत ती मुळं चांगल्या पद्धतीने वाढतील।